हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज शायनाज यमी मम्मी. मी आहे आशू आणि खूप दिवस झाले मी केसांसाठी एक मला वेगळा एक मेकओव्हर हवा होता. सो चला म्हटलं आपल्या हेअर्सला छान ट्रीटमेंट देऊया, जरा पॅम्पर करूया. सो आम्ही निघालो आहे आता हेअर कलर प्लस हेअर कट करायला. तर दुपारचे वाजलेले 3 आणि तेव्हा आम्हाला मला हेअरस्टायलिस्टचा मला कॉल आला जिकडे मी अपॉइंटमेंट घेतलेली. सो क्विकली शायना झोपलेली होती, तिला तसंच गाडीत टाकलं आणि आम्ही निघालो आहे हेअर कलर करायला. तर तिकडे गेल्यानंतर हेअर कलर पॅलेट मी घेतलं, जिकडे डिफरंट रेंज ऑफ स्वॅचेस होते जे मी चूज करत होती की मला कसं मी इमॅजिन केलं आहे माझ्या हेअरफॉल कलर. आणि मी ते सगळं डिस्कस करत होती हेअरस्टायलिस्टसोबत की मी माझ्या आत्तापर्यंत हेअर्सला कसं ट्रीट केलं आहे, काय काय त्यावर प्रोसेस केला आहेत, किंवा आधी मी कोणते हेअर कलर अप्लाय केलेत लाईक गार्नियर, लॅक्मे अँड ऑल, आणि त्यानंतर कसा टचअप देता येईल, कोणते प्रॉडक्ट्स मी यूज केलेत वेल्लाचे वगैरे, हे सगळं डिस्कस करत असताना तिकडे त्या हेअरस्टायलिस्टकडे एक छोटासा पपी होता जो की खूप क्यूट होता. जिमी आणि जेनी दोन त्याच्याकडे मस्त डॉगी होते. सो त्याचे आणि शायना जरा त्यांच्यासोबत गप्पा मारत होती आणि मज्जा येत होती हे सगळं बघायला. हजबंड आणि शायना जरा खेळत होते आणि लिटरली ते छोटे बेबी होते. सो स्टायलिस्ट जरा त्यांच्याकडे पण बघत होता. आणि फायनली इकडे जरा प्रोसेस सुरू झाली. जे माझ्या मनात होतं ते मी पूर्ण इमॅजिन केलेलं, त्यांना ते सगळं डिटेलमध्ये सांगितलं. आणि रॉयल म्हणून सॅलॉन आहे जिकडे माझे हजबंड जात असता, त्यांचा तो खूप छान फ्रेंड आहे साताऱ्यामध्ये. सो येस, मस्त हेअर कलर केलेला. आणि इकडे काय झालेलं, माझ्या हजबंडला आम्ही हेअर कलर केलेला जो की माझ्यासाठी आम्ही प्रिपेअर केलेला, बट तो माझ्या ऑलरेडी हेअर कलर्समुळे बसत नव्हता. सो तो आम्ही हबीवर अप्लाय केला. आणि इकडे येस, हेअर कलर अप्लाय केल्यानंतर आता बघायचं होतं की प्रॉपर एक ग्लोबल कलर जो मला करायचा होता. माझे टोटली ब्लॅक हेअर्स होते, सो त्यावर कसा कलर बसतो ते मला बघायचं होता. इनिशियली आम्ही हा चूज केलेला जो कॅमेरामध्ये कसा दिसतो आय डोंट नो ॲक्च्युली तुम्हाला आवडतो की नाही, बट तो रिअलमध्ये एकदम स्टनिंग दिसत होता. आणि माझ्या हजबंडचे ऑलरेडी शेड ब्राउनिश आहे, सो त्यांच्यावर तो मला तरी कूल वाटत होता रिअलमध्ये. कॅमेरामध्ये आय डोंट नो, एव्हरीवन्स चॉईस इज डिफरंट. सो या, बट इन रिअल ही वॉज लुकिंग सो स्टनिंग अँड हँडसम. आणि इकडे मी रिग्रेट करत होते, वाय माझे हेअर्स का इतके जास्त ब्लॅक होते की हा कलर मला सूट होत नव्हता. कॉफी डार्क चॉकलेट कलर असा चूज केलेला मी, बट तो मला जात नव्हता. सो आम्ही तिकडे तो शिफ्ट केला. आणि शायनाला मी विचारत होती की कसं झालेत, ती मध्येच म्हणत होती की छान दिसत आहेत पप्पा अँड ऑल, बिकॉज तिला झोपेतून उठल्यानंतर लिटरली एकदम असं शॉक वाटत होतं की आपण कुठे आलो आहे आणि काय चाललं आहे हे सगळं. फर्स्ट टाईम मी तिला घेऊन गेलेले. आणि येस, मग ती जरा बोर झालेली बिकॉज या सगळ्या प्रोसिजरला लिटरली मला 2 दिवस लागले, कारण ते तिकडे एकटेच होते हेअरस्टायलिस्ट. आणि सो हाफ मी आज केलं आणि हाफ पार्ट जो आहे उद्या करणार आहे. सी हिअर इन रिअल लाईफ ॲज यू कॅन सी मंजुलिका ऑल्सो. मला इतकं हेवी वाटत होतं की लिटरली बस इनफ, मी आता परत कधीही हे सगळं करणार नाही आहे. आणि मला असं झालेलं की बस स्टॉप. सो इकडे हजबंडला म्हटलं थोडं हेल्प करा की हेअरस्टाईलिस्ट जे आहे ते, जसं मी बोलले, परत डॉगीकडे गेलेले आणि ही सगळी प्रोसेस चालू होती. शायना पण चिल करत होती. हे एक त्यांचं डिफरंट डॉगी होतं. आणि इकडे आम्ही आधी पहिले फॉरेस्ट स्ट्रिप अप्लाय केल्या की कसा कलर येतो आहे अँड ऑल. आणि त्यानंतर हे सगळं करताना रात्रीचे 9:15 वाजलेले. सो डिरेक्टली आम्ही तिकडून नेशन 11 म्हणून साताऱ्यामध्ये एक फेमस हॉटेल आहे तिकडे गेलेलो. आणि शायनाला मी म्हणत होती की चल एन्जॉय करूया, जरा चिल करूया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे मंडे आणि आज सगळीकडे सगळ्यांनाच मोस्टली जॉबला सुट्टी आहे, तसंच आम्हाला देखील आहे. तो येस, कालचा ब्लॉग जो होता तो इनकम्प्लीट राहिलेला. तर काल जे वर्क होतं माझं, आम्ही दुपारी आफ्टरनूनला 3 PM गेलेलो आणि 10 PM झाले आम्हाला घरी यायला. आणि इतकं असं वर्क डन झालं आहे. सो कसा वाटतोय माझा न्यू हेअर कलर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. अजून होल लुक जो आहे तो कम्प्लीट व्हायचा आहे. सो काम राहिलेलं, रात्री खूप लेट झालेलं. सो आज त्यांनी आम्हाला परत एकदा बोलवलं आहे
तेव्हा मग मी हेअरकट प्लस पुढे फ्लिक्स वगैरे मला टाकायचे आहेत आणि पुढे देखील मला इकडे स्ट्रिप्स टाकायच्या आहेत. सो आज ते गेल्यावर करतील लाईक. तर म्हटलं पण मला तितका पेशन्स नव्हता तुमच्यासोबत लुक शेअर करायला. सो हाफ जितका त्यांनी केला आहे म्हटलं का नको तुमच्यासोबत शेअर करायला. सो नॅचरली माझे हेअर्स जे होते ते ब्लॅकिश होते कारण ग्रे हेअर्स असल्यामुळे मोस्टली मी गार्नियर लॉरियल किंवा इवन मी मेहंदी देखील अप्लाय केली आहे ब्लॅक कलरची. सो त्यामुळे खूप डॅमेज झालेले. सो त्यांना हेअर कलर करायला 6 hours गेले. कोटिंगवर कोटिंग खूप जास्त अप्लाय केलेलं. सो येस म्हणून इतका वेळ लागला. आणि त्यानंतर फायनली त्यांनी मला ॲक्च्युली टोटल ब्राऊन करायचे होते आणि त्यानंतर त्यात हायलाईट्स टाकायच्या होत्या. सो स्टेप बाय स्टेप मला ते करावं लागणार आहे. तर इकडे अजून करायचं बाकी आहे पण त्यांनी एक वेगळा शेड दिला आहे. सनराईजमध्ये वगैरे सनलाईटमध्ये तो दिसेल. इकडे थोडाफार दिसत असेल इवन दो अजून इकडे फ्रंट हायलाइट्स राहिले आहेत. स्टील आय लव्ह माय हेअर अँड देअर वर्क अ लॉट लाईक लॉट. खूप दिवस झाले एक वेगळा मेकओव्हर करायचा होता आणि स्टील इट इज इनकम्प्लीट. पूर्ण मेकओव्हर व्हायला अजून वेळ आहे. इव्हिनिंगला गेल्यावर करतीलच. बट येस आय जस्ट लव्ह माय न्यू लुक. सो तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि फर्स्ट टाइम जर ब्लॉग बघत असाल सो प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. फायनली 4 वाजलेत लिटरली आता आणि आत्ता मी आले माझे राहिलेली ट्रीटमेंट कंप्लीट करायला. आणि खूप जास्त टायर्ड झालेली बिकॉज ऑलरेडी त्यांनी मला 12ला सांगितलेलं बट त्यांना खूप जास्त इम्पॉर्टंट काम आलं अचानक. सो आत्ता मी इकडे आलो आहे आणि आता मग प्रोसेस स्टार्ट होणार. सो बघूया. टोटल 4 सेक्शन्स त्यांनी केलेले. इच सेक्शन 5 स्ट्रिप्स. टोटल 20 स्ट्रिप्स मी टाकलेल्या. आणि शायना बघ ती पण सेकंड डेला जरा फ्रेश झालेली आणि मस्त एन्जॉय करत होती. आणि मी जरा थोडी बोरच झालेले बिकॉज ऑलरेडी 4 hours लेट झालेलं. बट स्टील वेटिंग फॉर माय फायनल लुक. आणि असं झालेलं की कधी एकदा सगळं होतं आहे हे बघा तुम्ही. परत एकदा संध्याकाळचे 7 का 8 वाजलेले आणि शायना परत एकदा झोपी गेलेली. आणि फायनली माझा पूर्ण ग्लोबल कलर देऊन हायलाईट्स वगैरे टाकून झालेला. खूप जास्त कलर जो होता तो येत नव्हता बट स्टील त्यांनी खूप ट्राय केला. आणि येस मला जसा एक्सपेक्टेड होता तसा भरपूर लुक छानपैकी झाला आहे तयार. सो येस दिस इज माय फायनल लुक. अँड कसा वाटतो आहे नक्की सांगा. आणि एकदम फ्रंटला मी परत त्यांना म्हटलं की नको टाकायला. एकदमच खूप डिफरंट पण लुक नको होता की बघितल्यावर खूप ऑड पण नको वाटायला. बट येस क्लासी वाटला पाहिजे. सो त्यांनी मला सगळं जे मला वाटत होतं ते सगळं समजून घेतलं आणि त्या पद्धतीने पूर्ण लुक दिला. स्ट्रिप्स वगैरे सगळं ओके केलं. सेटिंग केली. मस्त न्यू हेअरकट केला. आणि ज्या पद्धतीने मला बाउन्सी हेअर्स हवे होते ते सगळे केले. सो आय वॉज सो हॅपी दॅट डे अँड टुडे ऑल्सो लाईक या. and he did his work so nice. So yeah, this is my final look. कसा वाटतात हायलाइट्स. आणि ग्लोबल पूर्ण ब्राउनिश करायचे होते बट हळूहळू स्टेप बाय स्टेप जावं लागणार आहे. ॲज आय टोल्ड यू आय हॅव अप्लाइड सो मेनी products बिफोर दिस. सो this was my final look and yeah, this is my final look nowadays and I'm flaunting it so much. आणि तिकडे पण आज परत एकदा मंडेला लाईक रात्रीचे 9-9:30 झालेले आणि मी मस्त खूप हॅप्पी वगैरे होती. बट हजबंड अँड डॉटर खूप टायर्ड झालेले आणि मला लिटरली असं झालेलं की बस आता मी कधी व्हिडिओ करणार आहे अपलोड करणार आहे आणि माझा न्यू लुक मस्त ऑफिस आणि इकडे तिकडे छान मिरवणार आहे. हॅपीनेस ओव्हरलोडेड या. आणि शायना म्हणत होती मम्मा आता चल घरी. मी तिला बोलली येस बेटा आता जायचंच आहे घरी. सो फायनली घरी येऊन परत मी शूट केलं आणि लाईटमध्ये पण नाईटला छान वाटत होता. कलर क्लासी दिसतोय.
खूप डार्क पण नाही आणि खूप लाईट पण नाही, एक लाईट शेड हवा होता. सो या चलो, दिस इज ऑल अबाउट माय हेअर कलर. कसा वाटला नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओजसाठी स्टे ट्यून. बाय बाय.